करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब तर्फे आयोजित आरोग्यम धनसंपदाच्या आजच्या या सत्रात मी सौ अर्चना संदीप गोसावी आजच्या या शुभ सकाळी आपणा सर्व उपस्थितांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या सदहेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आली आहे। आज योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा या विषयावर श्री सागर गोगे सर आपले चौथे प्रशिक्षण सत्र घेणार आहेत। मी त्यांचा परिचय देऊ इच्छिते। सरांचे शिक्षण BE सिव्हिल मास्टर इन व्हॅल्युएशन झाले असून ते गव्हर्नमेंट व्हॅल्यूवर आहेत, तसेच योग व दर्शक शास्त्र अभ्यासक आहेत। सर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला आपले बँकेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रवीणजी नांदेडकर सर शुभेच्छा संदेश देणार आहेत। मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी शुभेच्छा संदेश द्यावा। भारतीय परंपरेमध्ये योग शास्त्राला अत्यंत अनन्य साधारण असं महत्व आहे आणि हा विषय समोर ठेवून देवगिरी बँकेने आपल्या आर्थिक उन्नती सोबतच आपल्या प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा आणि आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहावं या उद्देशाने फिटनेस क्लब आणि त्यासोबतच पुढे आरोग्यम धनसंपदा ही मालिका सुरू केली। या मालिकेमध्ये अनेक त्या योगशास्त्रातील प्रवीण अशी मंडळी येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतात। याच मालिकेमध्ये आज सागर गोगे सर हे आपलं चौथं सत्र आपल्या समोर घेत आहेत आणि त्यांचंही सूत्र जे आहे ते सर्वांगीण योग विकास साधण्यासाठी योगाचं महत्व। तर म्हणजे जसं योगाचं महत्व हे फक्त शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहावं एवढंच न राहता प्रत्येकाचं मानसिक आरोग्यही व्यवस्थित राहावं आणि त्यासोबतच सामाजिक आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहावं हाही योगशास्त्राचा एक पाया आणि उद्देश आहे। सागर सरांनीच यापूर्वी एक सत्र घेतलं होतं, यामध्ये त्यांनी यम आणि नियम हे सुद्धा योगशास्त्रातले अत्यंत महत्वाचे दोन विषय आपल्या समोर ठेवले होते। या यम आणि नियमांमध्ये सामाजिक आरोग्य वैयक्तिक आरोग्यासोबतच सामाजिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा जी नियम दिलेले आहेत या योगशास्त्राने ते आपल्या समोर ठेवलेले होते। त्यामुळे योगाचं महत्व हे तुमचं वैयक्तिक आरोग्य नीट राहावं हा तर हे तर आहेच, पण केवळ एवढंच न राहता योगाने आपलं स्वतःचं आयुष्य, आपलं कौटुंबिक आयुष्य, आपलं सामाजिक आयुष्य हे सुद्धा खूप चांगलं राहण्यास मदत होते। आणि देवगिरी बँकेने आपल्या समोर आपलं आर्थिक आरोग्यासाठी तर देवगिरी बँक प्रयत्नशील असतेच की प्रत्येकाचं आर्थिक नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे। कुणालाही आर्थिक कुठलीही अडचण असली तर देवगिरी बँक कायम त्यांच्या पाठीशी असतेच आणि त्यासोबत आता प्रत्येकाचं वैयक्तिक आरोग्य सामाजिक आरोग्य नीट राहण्यासाठी सुद्धा देवगिरी बँक आपल्या सर्वांच्या सोबत आहे। आणि हे दर्शवण्यासाठी बँकेचे माननीय अध्यक्ष किशोरजी शितोळे यांनी तो पुढाकार घेतला आणि हा जो आरोग्यम धनसंपदा ही मालिका सुरू केली याबद्दल खरं म्हणजे मी देवगिरी बँक परिवारातर्फे तसेच सर्व श्रोत्यांतर्फे ही अध्यक्षांचंही अभिनंदन सुद्धा करेल। आणि नुसतंच हा कार्यक्रम सुरू केला नाही तर सुरू अनेक ठिकाणी होतात। तर गेल्या साधारण वर्षभराच्या आसपास पासून हा कार्यक्रम नियमितपणे सुरू आहे आणि अगदी कुठलाही खंड न पडता दर शुक्रवारी 1 तास यासाठी दिला जातो। या 1 तासात आज जी काही ऊर्जा मिळते ती निश्चितच आठवडाभर प्रत्येकाला उपयोगी पडतेच आणि त्यामुळे प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा। अगदी आज जमलं नाही तर ही कायम फेसबुकवर उपलब्ध असलेली ही मालिका आहे, त्या मालिकेतले सर्व भाग फेसबुकवर उपलब्ध आहेत। मी पुन्हा एकदा मी अध्यक्षांचं अभिनंदनही करेल आणि त्यासोबत सर्वांनाही विनंती करेल की आपलं स्वतःचा आणि सामाजिक आयुष्यही व्यवस्थित राहण्यासाठी योगाचा नियमित उपयोग करावा। मी सागर गोगेंनाही धन्यवाद देईल की त्यांनी गेले 3 भाग खूपच छान पद्धतीने योगासनांचं महत्व सांगितलंय आणि आपल्याकडून करूनही घेतलेले आहे। मी पुन्हा एकदा देवगिरी बँकेचंही अभिनंदन आणि धन्यवाद
सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहो यासाठी शुभकामना. धन्यवाद. धन्यवाद श्री नांदेडकर सर. मी श्री सागर गोगे सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या या उत्साहवर्धक वातावरणात सकाळी आज योग व सर्वांगीण विकास प्राचीन परंपरा या विषयावर 4थ्या सत्राचे प्रशिक्षणास प्रारंभ करावा. श्री गोगे सर. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड चे सन्माननीय उत्साहपूर्ण असे आपले अध्यक्ष किशोरजी चितळे सर, त्याचप्रमाणे आत्ताच आपला सर्वांचा उत्साह वाढून गेलेले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रवीणजी नांदेडकर सर, बँकेचे सर्व कर्मचारी वर्ग आणि देवगिरी बँक परिवार या सर्वांचे मी आपल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब अंतर्गत होणाऱ्या आरोग्य धनसंपदाच्या ज्या श्रृंखला चालू आहे त्या श्रृंखलामध्ये योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा या 4थ्या सत्रामध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आपण ईश्वराची प्रार्थना करून एकदा ओम आणि प्रार्थना करून आपण पुढील सत्राला सुरुवात करूया. ओम सहनौ भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. नमस्कार. तर मित्रांनो, आपल्या ह्या 4थ्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मला वाटतं आजचा हा 4था जो सत्र आहे याच्यामध्ये आपल्याला सेशन हे कन्क्लूड करावं लागणार, कारण की बँक 4 सत्रामध्ये आपला विषय मांडण्याची परवानगी देते. तर आपण आज अष्टांग योगाची जी काही माहिती घेणार आहोत याचा आपण एक थोडक्यामध्ये एक सार रूपामध्ये मी तुम्हाला पूर्ण अष्टांग योग हा काय आहे आणि त्याचा आपल्या जीवनाशी, आपल्या प्रोफेशनशी, आपल्या कार्यपद्धतीशी कसा संबंध आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. विषय हा खूप मोठा आणि गंभीर पण आहे, पण हा विषय आज आपण सार रूपामध्ये काही योगाचे जे 8 अंग आहेत ते 8 अंग समजण्याचा आपण प्रयत्न करू. मित्रांनो, मागच्या वर्गामध्ये आपण अहिंसा आणि सत्य हे 2 विषय आपण बघितले होते. अहिंसाचं सूत्र बघताना आपण बघितलं की कुठल्याही प्राणी मात्राला सर्वथा सर्वदा सर्व भूताना अनअभिद्रोह, आपण आपल्या परीने कुठल्याही अन्य व्यक्तींना शारीरिक मानसिक इजा न पोहोचवणे, दुःख न देणे, अन्यायपूर्वक याला आपण अहिंसा म्हटलेला आहे. अहिंसेचं आपण फल पण बघितले आहे. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागा, म्हणजे आपण जर अहिंसा जर आपल्या लेवलला जर आपण प्रतिष्ठित झालो त्यामध्ये तर आपला दुसऱ्यांशी वैरभाव हा राहणार नाही. नंतर यमामध्ये आपण दुसरा यम बघितला आहे सत्य. सत्यम वांग मनसे यथार्थे, म्हणजे आपल्या वाणी मनामध्ये जे आहे ते आपण बोलणे, ते आपण आपल्या वाणीने बोलणे, याला आपण या ठिकाणी सत्य म्हटलेले आहे. आणि सत्य जर आपल्या आयुष्यामध्ये जर प्रतिष्ठित झालं, आपण जर नेहमी सत्य बोलत असू तर लोकांचा आपल्यावर एक चांगला भरोसा होईल. आणि त्याचं फल सांगितलं आहे की सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलायासरत्व, म्हणजे जर आपण एखादं चांगलं काम जर आपल्या हातात घेतलं आपण आणि आपण सत्याची कास धरलेली असेल तर आपलं त्या कामाला आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, आज आपण यम जे आहेत यममधून तिसरा जो आपला यमाचा प्रकार आहे ते तिथून आपण सुरुवात करत आहोत. तर मी जास्त खोलामध्ये जाणार नाही, पण तुम्हाला एक ब्रीफ अशी आयडिया मी देण्याचा प्रयत्न करेन. तर तिसरा आपला यम आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे हा संस्कृत शब्द आहे अस्तेय, पण त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अचौर्य, चोरी न करणे. चोरी न करणे म्हणजे अस्तेय. तर शास्त्र काय म्हणतं की अस्तेयचं जे व्याख्या करताना शास्त्र म्हणतं की अशास्त्रपूर्वक परतः द्रव्याणाम अस्वीकारणम, म्हणजे शास्त्रामध्ये जे काही सांगितलं आपल्याला त्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यांच्या वस्तूला त्यांना न विचारता ती दुसरीची वस्तू न घेणे, किंवा आपण जेवढी मेहनत केली आहे त्या मेहनतीचं आपल्याला जे काही आपल्याला त्याचा मोबदला मिळतोय तेवढाच स्वीकारणं, त्यापेक्षा जास्ती न ग्रहण करणे, याला आपण शास्त्रामध्ये अस्तेय म्हटलेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आपण एखादी वस्तू स्वीकार करताना किंवा आपण जे काही काम करतो बँकेमध्ये, जेवढा आपल्याला मोबदला आपल्याला तिथून मिळतो ज्या संस्थेमधनं, तेवढा आपण त्या संस्थेला देतो का? आपण प्रामाणिकपणे तेवढी आपण रिटर्न्स जे द्यायला पाहिजे ते आपण देतो का? जर आपल्याला जो मोबदला मिळतोय आणि त्या मोबदल्यामध्ये जेवढे आपण रिटर्न्स द्यायला पाहिजे ते जर देत नसू आपण,
तर ते पण अस्तेयच म्हटला जाईल. तर हे जे यम नियम आहे याचा आपल्या जीवनाशी आपण करत असलेल्या कार्याशी हा खूप निगडीत संबंध आहे. हा जसं आपल्या प्राचीन परंपरेमध्ये ऋषी मुनींनी जे आदर्श हा असा आपल्याला सगळ्यांचा सांगितला आहे. जसं आपण कुठलीही कार्यशैली बघा, तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बघा, कुठली शास्त्र बघा, त्याच्यामध्ये आदर्श ही स्टेज सांगितले जाते. पण आपण काही पहिल्या दिवसापासूनच त्या आदर्शापर्यंत काही पोहोचू शकत नाही. पण आपण कुठं आहोत, आपण आता जीवनाच्या कुठल्या स्टेजला आहोत, तिथून आपण मात्र ते किती आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवता येईल ते आपण बघू शकतो. तर अस्तेय प्रतिष्ठायाम, अस्तेयाचं काय म्हणलं की आपण जी काही आपल्याला जे काही सेवा आपण घेतो, देशाची जी सेवा घेतो, जे आपण आपल्याला जे काही विविध उपक्रम जे चालू असतात किंवा आपण ज्या संस्थेत काम करतो, तिथं जर आपण आपली त्यांच्याकडनं मोबदला जो घेतो त्याबद्दल जर आपण त्यांना काही देऊ शकलो नाही, जर त्या प्रमाणात आपण जर त्यांना दिलं नाही, तर ती पण एक प्रकारची चोरीच आहे. तर अस्तेय हे पण आपण आपल्या जीवनामध्ये एक म्हणजे सामाजिक एक कर्तव्य म्हणून आपण अस्तेयाचं पालन करायला पाहिजे. तर त्याचं अस्तेयाचं पालन केल्यानंतर आपल्या परीने तर काय होणार आहे, आपल्याला त्याचं फळ काय मिळणार आहे. तर ऋषी म्हणतात की अस्तेय प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपासनं, म्हणजे जर आपण कुठल्याही गोष्टीची चोरी केली नाही, आपण प्रामाणिक जर राहिलो, तर आपल्याला सर्व रत्नोपासनं म्हणजे सगळ्या प्रकारचे रत्न आपल्याला लाभतील. म्हणजे काय होईल की आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. आता जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला कुठल्याही म्हणजे आर्थिक विषयात जर अडचणी आला तर बँक त्यांच्या समोर सक्षम आहे त्या अडचणी दूर करण्यासाठी. जर आपण त्या मार्गाने चालू, तर तुम्ही बघा बँकेमध्ये जेव्हा आपण लोन सँक्शन करतो तेव्हा लोन सँक्शन करताना त्याचा क्रेडिट स्कोर हा बघितला जातो. तर क्रेडिट स्कोर म्हणजे काय, तर ते एक प्रकारचं ते अस्तेयच आहे. म्हणजे त्याची प्रामाणिकपणा, त्यांनी याच्यापूर्वी केलेले आर्थिक व्यवहार हे किती व्यवस्थित आहे, किती डिसिप्लिन आहे त्याच्यामध्ये, ते सगळं डिसिप्लिन बघून त्याला आपण पुढचं जे काही आपल्याला त्याला अर्थसहाय्य करायचं ते आपण करतो. तर हा अस्तेय प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपासनं, म्हणजे त्याला कुठल्याही त्याच्या आयुष्यामध्ये शारीरिक आर्थिक ही चुनचुन ही भासत नाही. म्हणून अस्तेय हे आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारायला पाहिजे. नंतर मित्रांनो, याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर सगळ्यांना वाटतं की हे तर ब्रह्मचर्य हे संन्यासांचं काम आहे, पण तसं नाहीये. ब्रह्मचर्य हा प्रत्येक आपली जी वर्ण आणि वर्ण व्यवस्था आहे, आपली आश्रम व्यवस्था आहे, त्या आश्रम व्यवस्थामध्ये जेवढे काही त्याचे वर्ग आहे, ब्रह्मचर्य आश्रम, त्याच्यानंतर ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. आपण आता ग्रस्त आश्रमात आहोत, तर ग्रस्त आश्रमासाठी सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन हे करायला पाहिजे असं शास्त्र म्हणतं. तर त्या शास्त्र काय म्हणतं, ब्रह्मचर्याची जी व्याख्या ते सांगताना काय म्हणते की ब्रह्मचर्यम गुप्तेंद्रिय उपस्थेंद्रिय संयम, म्हणजे आपल्या इंद्रियांवरती संयम ठेवणे, याला शास्त्रामध्ये ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, आपण बघा की आपण जेव्हा बाहेर फिरतो, समाजामध्ये जातो, किंवा आपल्या घरी कोणी येतं किंवा आपल्या कार्यालयामध्ये कोणी येतं, तर आपण जी स्त्री पुरुष जे आपल्याकडे येतात, तर त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो, आपण काय दृष्टीने त्यांच्याकडे बघतो, याच्यावर आपलं ब्रह्मचर्याचं आहे. जर आपण आपल्या समोर येणाऱ्या स्त्री आणि पुरुषाला जर आपण हीन दृष्टीने बघत असो, तर ते अब्रह्मचर्य, ते ब्रह्मचर्याचं पालन नाही. आपण बाहेर बघतो समाजामध्ये, आपण स्त्रियाकडे बघताना खासकर पुरुषांचा जो मानस असतो तो थोडा वेगळ्या प्रकारचा असतो. तर तो तसं न करता आपण त्यांना आपल्याच एक कुटुंबातला बहिणीसारखा आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे. तर हे ब्रह्मचर्याचं पालन जे आहे ते केवळ शरीरानेच नाही, तर मनाने सुद्धा आपण ब्रह्म म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात राहणे, शास्त्रांचा अभ्यास करणे, मन शुद्ध ठेवणे, हे सुद्धा ब्रह्मचर्यामध्ये येतं. तर मित्रांनो, ब्रह्मचर्याचं पालन जर केलं, आपण जर एकनिष्ठ राहिलो, पती पत्नी जर एक दुसऱ्याशी एकनिष्ठ राहिले, व्याभिचार न करता एकनिष्ठ राहिले जर ते, तर त्याचं फळ काय होणार आहे, तर ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभः असं शास्त्रामध्ये सांगितलंय. वीर्य लाभ म्हणजे काय होणार आहे, वीर्य म्हणजे उत्साह, त्याच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह येणार आहे. आणि उत्साह आल्यानंतर काय होईल, तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन यथाशक्ती जर करू शकला, तर तुमच्या जीवनामध्ये एक उत्साह येईल. म्हणजे काय होईल की तुम्हाला प्रत्येक कामामध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन एनर्जी येईल. तुम्हाला जर कोणी काही काम सांगितलं, तर तुम्ही ते तत्काळ, म्हणजे त्यांनी सांगितलं की इमिजिएट त्या कामावर तुम्ही अंमलबजावणी करणार, ते काम तुम्ही तडीत पार नेणार, म्हणजे ते काम संपवणार पूर्ण. अशा प्रकारचा उत्साह आपल्यामध्ये संचारतो. म्हणून याचं पालन सुद्धा करणं आपल्याला अनिवार्य आहे. दुसरं काय होतं की आपली बुद्धी जी आहे, आपली बुद्धी आहे, आपली विचार क्षमता आहे, आपली स्मृती जी आहे ती तीक्ष्ण होते. बुद्धी म्हणजे जे सूक्ष्म विषय जे आपल्याला सांगितले जातात ते लगेच आपल्याला कळतात. मग बराच वेळ काय होतं की आपल्याला काही सांगितल्यानंतर त्या गोष्टी क्लिक होत नाही, आपण म्हणतो की लाईट याचा पेटला नाही. तर तसं नाही, ब्रह्मचर्याचं पालन केलं आपण तर आपल्याला जे काही सूक्ष्म विषय आहे ते लगेच करतात. बुद्धीचा आपल्या
चांगल्या प्रकारे विकास होतो आणि शारीरिक जे बळ आहे ते तर आपल्याला मिळतं. तर आपला आरोग्य आणि धनसंपदा जो हा विषय चालला आहे की धन म्हणजे आरोग्य जर आपल्याला जोपायचं असेल, धन प्राप्त करायचं असेल तर आपलं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे. तर त्या आरोग्याचा एक पाया हा ब्रह्मचर्य सुद्धा आहे. ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर आपण आहार विहार आणि व्यायाम जे म्हणतो की आपण ब्रह्मचर्याचं पालन करणे, चांगला आहार घेणे, व्यायाम करणे आणि निद्रा घेणे चांगली, हे हे चांगल्या आरोग्याचे म्हणजे एक प्रकारचा हा चांगल्या आरोग्याचा एक मूळ मंत्र आहे. तर जर आपण ब्रह्मचर्याचं यथाशक्ती जर पालन केलं तर आपलं बौद्धिक क्षमता पण वाढेल, शारीरिक क्षमता पण वाढेल आणि खऱ्या अर्थाने आपलं आरोग्य जे आहे, तुम्ही बघा किती सुदृढ आपलं आरोग्य होईल. आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारचे आजार जे भेडसावणार नाही. तर मित्रांनो, एक प्रयोग म्हणून मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही 21 दिवस जर याचं जर पालन करून बघितलं आयुष्यामध्ये, जर त्याचा प्रयोग केला तर तुम्हाला लक्षात येईल की याची काय म्हणजे त्याची काय गरिमा आहे, त्यांनी काय खरंच आपल्याला कसा त्याचा आपल्याला फायदा होतो, की वीर्य लाभ कसा होतो, आपल्या शरीरामध्ये कशी शक्ती संचारण होतो, आपला उत्साह कसा वाढतो, हे आपल्या सर्वांना अनुभवात येईल. मित्रांनो, याच्यानंतरचा यम आहे आपला अपरिग्रह. तर अपरिग्रह म्हणजे काय? परिग्रह म्हणजे आपण परिग्रह म्हणजे चारी बाजूने ग्रहण करणे, याला आपण परिग्रह म्हणतो. आणि अपरिग्रह म्हणजे त्याच्या विरुद्ध, चारी बाजूने जे काही येते आपल्याला ते ग्रहण न करणे. तर अपरिग्रह म्हणजे काय, की शास्त्रामध्ये सांगितलंय की विषय जे आहेत, आपल्याला जे काही गरजा ज्या आहेत आपल्या, त्या गरजा आपल्या ह्या गरजा आपण पूर्ण करताना त्या किती प्रमाणात आपल्या गरजा पूर्ण करायला पाहिजे आपण, ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. की जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त जर वस्तूचा संग्रह केला तर त्याच्यामध्ये काय दोष येणार आहेत हे आपल्याला शास्त्र सांगतं. की अर्जन, रक्षण, क्षय, संग, हिंसा, हे 5 प्रकारचे जे दोष आहे, हे दोष आपल्या जीवनामध्ये येतील. आणि हे दोष जर आपण दूर केले नाही तर आपल्याला ते परिग्रह आपण करतो असा संबंध नाही. तर बघा मित्रांनो, की आपण बघतो आयुष्यामध्ये आपला बराचसा वेळ हा अर्जन करण्यामध्ये, अर्थ कमवण्यामध्ये आपला वेळ जातो बऱ्यापैकी. अर्जन आपल्याला जेवढी आवश्यकता आहे, जेवढी आपल्या गरजा आहे, त्या आता आवश्यक नेहमी आपण पूर्ण करायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण आपल्याला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा अति जास्त संग्रह करणे हा सुद्धा शास्त्रामध्ये अपरिग्रह हा दोष सांगितला आहे. तर अपरिग्रहामध्ये काय होतं, की आपण अर्जन करतो, पैसा कमवण्यामध्ये आपण आपला अमूल्य हा जीवनाचा वेळ आपण त्याच्यामध्ये घालतो आणि आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त पण आपण वस्तूंचा संग्रह करतो, त्याला म्हणतात अर्जन. जसं की आपल्याला आपण बघतो की आपल्याला आपल्या दैनंदिन गरजेसाठी आपल्याला समजा एक 10 ड्रेस आपल्याला पाहिजे, 5-10 ड्रेस आपल्याला ओकेशनली कुठं आपण वापरतो, तर ते 10 कपडे आपल्याला आपल्या कपाटात असणं आवश्यक आहे. पण आपण ते 10 न ठेवता चपल्या बुटांची जोड 1-2 आवश्यक आहे, पण आपण तसं न करता 10-15 चपलांची जोड, 5-50 कपड्यांची जोड आपल्या कपाटात आहे, पण आपण ते वर्षातून कधीतरी एखादा वेळेस घालत असतो किंवा घालत नाही. आणि असे बरेचसे कपडे आपण बघतो की आपल्या घरामध्ये पडून असतात, आपण वर्षानुवर्ष ते कपडे आपण वापरत नाही. तर हा काय झाला? अपरिग्रहामध्ये ज्याला त्याची गरज आहे त्याला ते मिळालं नाही, ते गरज आहे त्याला मिळालं नाही. जर त्याचप्रमाणे समजा आपल्याकडे काही धन आहे, ते धन जर आपण नुसतं कॅश घरामध्ये ठेवली, त्याचे आपण ते जर कुठे इन्व्हेस्ट केलं नाही, जर बँकेमध्ये जर आपण ठेवलं नाही ते, तर ते कुणाच्या उपयोगात पण येणार नाही, त्याची वृद्धी होणार नाही. हा पण एक अपरिग्रह आहे. तर अपरिग्रह आपण कसा दूर करायचा, की त्याच्यामध्ये आपल्याला हे 5 प्रकारचे जे दोष सांगितलेले, ते दोष जर आपल्या लक्षात आले तर आपण आपल्या जीवनामध्ये अपरिग्रही राहू. तर त्याच्यामध्ये पहिला सांगितलंय की अर्जन दोष, म्हणजे हे जे धनसंपत्ती ही ती कमवण्यामध्ये, आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त कमवण्यामध्ये तो एक अर्जन दोष झाला, आपला वेळ त्याच्यामध्ये चालला. दुसरा आहे रक्षण. आता ही जे आपण संपत्ती, धन, जे ऐश्वर्य आपण दिलेलं त्याचं रक्षण पण करावं लागेल आपल्याला. धन कमवलं तर त्याचं रक्षण करावं लागेल, काही वस्तू घेतला तर त्याचं रक्षण मेंटेन हे आपल्याला ते करावं लागणार आहे. तर तो अर्जन आणि रक्षणाचा एक दोष आहे. त्याच्यानंतर क्षय, आपल्याला ते आपण जे कमवलेलं आहे ते क्षय म्हणजे त्याचा नाश होण्याची आपल्याला भीती असते, ते आपल्याला असं वाटतं की कमी नाही झालं पाहिजे, आपलं जे आपलं स्टेटस आहे ते आपलं त्याच्या वर आपण गेलो पाहिजे, खाली नको जायला, म्हणून त्याचं रक्षण करण्यासाठी आपली ऊर्जा, आपली शक्ती ही आपण व्यय करतो. त्याच्यानंतर संघ, आपल्याकडे जर खूप वाजवीपेक्षा जर जास्त आपल्याकडे जर धन संपत्ती जर आली आपल्या याच्यापेक्षा, तर आपल्याला एक वाईट संघ आपल्याला लागण्याचे आपण बघतो, की आपल्याला जर आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू, धन जर झाला तर आपल्याला वाईट संघ, म्हणजे जसं की स्मोकिंग करणे, ड्रिंक करणे, हे असे आपल्याला संघ दोष आपल्याला त्याचा होऊ शकतो. आणि आपण बघतो मित्रांनो, जर आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त धन संपत्ती आली तर आपोआपच आपल्या सोबत सगळे लोक येऊ लागतात, म्हणजे आपल्याला संघ दोष हा त्याच्यामध्ये होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामध्ये 5वा आहे हिंसा.
आता बघा, आपण आपल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी जर आपल्याला कोणी त्या जर चोरण्याचा प्रयत्न केला, कोणी जर त्याला घेण्याचा प्रयत्न केला, तर आपण हिंसा पण सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण एखाद्याची करू शकतो. तर शास्त्रामध्ये जे सांगितलंय की अर्जन, रक्षण, संग, क्षय, हिंसा हे 5 प्रकारचे जे दोष आहेत, त्याच्या परिग्रह करण्यामध्ये जे 5 प्रकारचे जे दोष आहे, हे दोष बघून त्या वस्तूचा संग्रह न करणे, आवश्यकतेपेक्षा जास्ती त्या वस्तूचा संग्रह न करणे, याला शास्त्रामध्ये अपरिग्रह असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, अपरिग्रह याच्यामध्ये असं नाही की हे निषेध करत नाही शास्त्र की तुम्ही धनसंपत्ती कमवू नका किंवा तुम्ही ऐश्वर्य कमवू नका, असं नाहीये. पण जेवढी आपली आवश्यकता आहे तेवढी कमवा, आणि तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जर जास्त मिळत असेल तर त्याला कुठेतरी इन्व्हेस्ट करा, सोशल सामाजिक उपक्रमामध्ये त्याला लावा, तर त्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं संतुष्टता मिळेल. तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की आज आपल्या समाजामध्ये जसं मोठे मोठे आपले बिझनेस टायकॉन आहेत, जसं की टाटा आहे, त्याच्यानंतर तुमचे बिल गेट्स आहेत, मायक्रो इन्फोटेकचे, असे बरेचसे अजिम प्रेम जे आहे यांचं बऱ्याचशा पेपरमध्ये आर्टिकल येतात की यांनी यांच्या आयुष्यामध्ये जेवढी संपत्ती कमवली त्याच्या फक्त 5-10% त्यांनी आपल्याकडे ठेवली आणि बाकी सगळी संपत्ती त्यांनी दान करून टाकलेली. हे तुम्ही बऱ्याच सगळ्यांना माहित असेल आपल्यापैकी. तर हे असं का केलं त्यांनी? त्यांना माहिती नाही का की संग्रह आपण करायला पाहिजे म्हणून? तर नाही, त्यांनी त्यांच्याकडे जे आवश्यकतेपेक्षा जास्त झालं ती समाजामध्ये त्यांनी लोकांच्या उपयोगासाठी दिलेला आहे. तर अपरिग्रह हा आपण आपल्या जीवनामध्ये आणायला पाहिजे, आणि आपण जिथे आपण निगडीत आपली जी आयुष्याची जी पायरी आहे तिथं त्या अपरिग्रहाचा आपण कुठं संबंध लावू शकतो का, आपल्या परीने सर्वांनी आपल्या तो बघायला पाहिजे. तर मग आता अपरिग्रहाचं फळ काय आहे? शास्त्र काय सांगतं की अपरिग्रह स्थैर्य जन्म कथंता संबोध. म्हणजे अपरिग्रह जर तुम्ही ठेवला, म्हणजे तुम्ही वाजवीपेक्षा जास्त वस्तूचा संग्रह नाही केला, तर आपलं जे डोकं आहे, आता समजा आपल्याकडे 10 प्रकारच्या गाड्या आहेत किंवा 10 प्रकारच्या आपण वस्तू आणून ठेवल्या, तर आपलं त्या गोष्टीमध्ये वेळ जाणार आहे. आपल्याला तिथं त्याला मेंटेन करण्यासाठी वेळ द्यावा लागणार, त्याला रक्षण करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. तर आपला त्या ठिकाणी वाचेल, आणि तो जर वेळ वाचला तर आपल्याला थोडासा आपलं आंतरिक चिंतन करायला आपल्याला वेळ मिळेल, आणि आंतरिक चिंतन केल्यामुळे आपल्याला आपला जन्मकथा संबोधा, म्हणजे काय की आपला जन्म कशासाठी झालेला आहे, की मी आता काय करतो इथे, आतापर्यंत मी काय केलं आणि पुढे मी काय करणार आहे, माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे. तर ह्या थोड्या गोष्टींकडे आपल्याला ह्या गोष्टींचा अवलोकन करण्याचा आपल्याला संधी त्यांनी मिळेल. म्हणून शास्त्रामध्ये अपरिग्रह पालन करण्याचा हा आपल्याला उद्देश दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण 5 यम बघितले: अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. तर हे 5 जे यम आहे हे आपण सामाजिक, कौटुंबिक, सामाजिक आणि वैश्विक पातळीवर आपण बाहेर समाजासोबत कसं राहायचं, बाहेरशी आपला आपण व्यवहार कसा करायचा याबद्दल आपल्याला यम हे सांगतात. तर त्याचप्रमाणे आता शास्त्र आपल्याला हे 5 यम बाहेर कसं राहण्यासाठी सांगतात, तसं वैयक्तिक आपण कसं राहायचं, वैयक्तिक आपल्या पर्सनल लेवलला आपण काय कोड ऑफ कंडक्ट ठेवायचा, म्हणजे काय आपण पाळायला पाहिजे. तर ते नियमामध्ये आपल्याला शास्त्र आपल्याला 5 नियम पण सांगतं. तर ते 5 नियम कुठले? 5 नियम सांगताना शास्त्र म्हणतं की आपल्याला नियम करताना शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर परिणाम, हे वैयक्तिक आहे. तुम्ही वैयक्तिक स्वतःचं पर्सनल आहे, याच्यावर काही कुणाचं बंधन नाही आहे. हे तुम्हाला समाजात राहताना यम हे तर पाळावंच लागणार आहे, याला काही पर्याय नाही आहे. पण नियम जे आहे हे वैयक्तिक आहे, हे आपण आपल्या सोयीनुसार, आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण हे पाळू शकतो. तर याच्यामध्ये नियम जे आहेत, नियममध्ये 5 मी तुम्हाला सांगितले: शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर परिणाम. त्याच्यात पहिला आपण नियम बघू, शौच. शौच म्हणजे काय? तर शौच म्हणजे शुद्धता. शुद्धता म्हणजे कुठली शुद्धता? तर बाह्य शौच आणि आंतरिक शौच, म्हणजे बाह्य शुद्धता आणि आंतरिक शुद्धता. तर बाह्य शुद्धता आपण कशी करू शकतो? की आपण आता एखाद्या ठिकाणी प्रोफेशन मध्ये आहोत, तर आपण आपलं रोज स्वच्छ व्यवस्थित आंघोळ करणे, व्यवस्थित शेविंग करणे, कटिंग वेळच्या वेळ करणे, शरीराची पूर्ण स्वच्छता ठेवणे, स्वच्छ धुतलेले कपडे घालणे, आपले शूज हे जे आहे, आपण जे काही वस्तू वापरतो त्या स्वच्छ पाहिजे. जसं आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या कामाच्या ठिकाणचं वातावरण पण आपलं थोडं स्वच्छ पाहिजे, वेगवेगळ्या फाईल आपण त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजे, म्हणजे आपलं मन प्रसन्न राहील. तर शौच जे आहे, तर बाह्य शौच, तसं आंतरिक शौच. आंतरिक शौच मध्ये काय आहे की तुम्ही तुमचे विचार, तुमचं मन हे शुद्ध असायला पाहिजे, हे आंतरिक शौच झालं. तर बाह्य आणि आंतर शौच हे सगळ्यात पहिला हा नियम आहे. तर
यामध्ये आपण आणखी आंतरिक शौच कसं करू शकतो की आपण आपल्या वस्तू ज्या आहेत त्या स्वच्छ ठेवणे, खाण पान जे आहे आपलं ते पण आपलं शुद्ध आणि स्वच्छ असायला पाहिजे. आपलं जेवण हे शुद्ध सात्विक असायला पाहिजे, ताजं असायला पाहिजे. ते घेतल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. तर पाणी आपण स्वच्छ प्यायला पाहिजे. पाणी पण आपण गाळून स्वच्छ, या दिवसामध्ये पाणी पण आपण स्वच्छ राहायला पाहिजे. तर आपला आहार विहार हा सगळा आंतरिक बाह्य शौच असायला पाहिजे. तर हे शुद्धी तर सगळ्यांनाच माहितीच आहे, आपल्याला पर्सनल काय शुद्धी ठेवायला पाहिजे माहितीच आहे. पण आपण जर अस्वच्छता जर राहिलो तर आपल्याकडे कोणी येणार नाही. जर आपण कुठे गेलो आणि आपल्या अंगाचा जर वास येत असेल तर आपल्या जवळ कोणी येणार नाही. म्हणून आपण आपल्या याच्यामध्ये बाह्य आणि आंतरिक स्वच्छता ठेवायला पाहिजे मित्रांनो. तर ह्या शौच जे आहे, शौचाचं पालन केल्यानंतर काय होणार आहे की शास्त्र सांगतं की शौचात स्वांग जुगुप्सा पैर संसर्ग. शौच केल्याने काय होईल की आता आपण बघतो मित्रांनो की रोज आपण आंघोळ करतो, सकाळी उठलं की आपण आंघोळ करतो, ब्रश करतो. पण असं होतं का कधी आज केलं आणि 8 दिवसानंतर केलं तरी ते तसंच राहील? कधीच होत नाही. तर आपण बघतो की आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, कारण की आपल्या शरीरातून सतत मल घाण ही बाहेर पडत असते. मग ते आपण सतत स्वच्छ आपल्याला करावं लागतं. तर मग आपल्याला याच्यावरून हे लक्षात येते की शरीराला आपण नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. मग आपण जर आपल्या शरीराला स्वच्छ ठेवायला, आपण बघतो की शरीर हे आपलं कंटिन्यू काही ना काही मल हे तयार करत असते. तर मग काय होतं की शौचात स्वांग जुगुप्सा म्हणजे स्वतःच्या अंगाशी आपल्याला जुगुप्सा म्हणजे थोडीशी घृणा आपल्याला तयार होते की नाही, आपल्याला हे शरीर स्वच्छ किती जरी आपण प्रयत्न केला तरी हे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. म्हणून मग आपल्याला काय होतं की दुसऱ्यांचं जे शरीर आहे ते पण आपल्यासारखंच अस्वच्छ आहे, त्याच्याबद्दल आपल्याला जी आहे ती घृणा, आपल्याला थोडीशी जुगुप्सा आपल्या त्याच्याबद्दल तयार होते. म्हणून आपण मग काय करतो, दुसऱ्यांकडे जेव्हा बघतो आपण तेव्हा आपण तो कसा दिसतो एवढंच बघतो. आपण त्याचे विचार कसे आहे, त्याचा आचार कसे, हे बघत नाही. आपण फक्त त्याचा बाहेरच्या त्याच्या पोश्चरवरून आपण ठरवतो की हा माणूस चांगला आहे का वाईट आहे. तर तसं न करता आपल्याला जसं आपलं शरीर आहे तसं त्याचाही शरीर आहे, तर ते त्याचं शरीराकडे न बघता तर आपण त्याच्या मनाकडे, त्याच्या आचरणाकडे आपण बघायला पाहिजे, हे शास्त्राला अपेक्षित आहे. तर हा झाला नियम. नियमाचा पहिला भाग झाला शौच. दुसरा आहे संतोष. तर संतोष म्हणजे काय, तर शास्त्र काय म्हणतं की संतोष म्हणजे जे आपण पूर्ण मेहनत करून आपल्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी पूर्ण त्याचा वापर करून जी आपल्याला फळ आपल्याला मिळतं, जे आपल्याला रिटर्न्स मिळतात, त्या रिटर्न्स मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण स्वतःला संतुष्ट ठेवणे, समाधानी ठेवणे, याला शास्त्रामध्ये संतोष असं म्हटलेलं आहे. तर संतोष म्हणजे असं नाही की जे वस्तू दिली बसते, जे मिळालं ते खूप झाला, आता मला काही घ्यायच्या पुढे काही करायची गरज नाही, असं नाहीये. पूर्ण आपला मेहनत करून, पूर्ण पुरुषार्थ करून आपल्याला जे काही गोष्टी, आपल्याला जे फळ मिळणार आहे त्या मिळणाऱ्या फळामध्ये संतुष्ट राहणं आणि पुढे आणखीन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं. जसं आता तुम्ही बघता की बँकिंग सेक्टरमध्ये लोक प्रमोशनसाठी नेहमी प्रयत्न करतात, परीक्षा देतात वेगवेगळ्या. परीक्षा दिल्यानंतर त्यांनी जेवढी त्याची मेहनत केली, ज्याचा त्या रिझल्ट आला, समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला जर 95% मार्क मिळाले, तर त्यांनी जेवढं सामर्थ्य होतं, जेवढी त्याची बुद्धी होती, त्याला तेवढं त्याचं रिटर्न मिळालं, 95% मिळालं. याचा अर्थ त्यांनी ते मिळाले त्याच्यामध्ये त्यांनी संतुष्ट राहायला पाहिजे. तिथं असंतुष्टता राहून, खिन्नता मनामध्ये येऊन हे चालणार नाही. तर तिथं त्या संतुष्टता ही पालन करायला पाहिजे, संतोष पालन करायला पाहिजे. आणि इथून पुढे मला आणखीन काय चांगलं करता येईल त्यासाठी परत आपण मेहनत ही करायला पाहिजे. तर संतोष सांगतं की तुम्ही जे पूर्ण मेहनत करून तुम्हाला जे फळ मिळेल त्यामध्ये तुम्ही समाधानी असायला पाहिजे. तर संतोषाचं फळ काय आहे हे शास्त्रामध्ये सांगतात की संतोषात अन उत्तम सुख लावा. म्हणजे जर तुमच्यामध्ये संतोष, सॅटिस्फॅक्शन जर असेल तर त्यासारखं सुख हे तुम्हाला दुसरं मिळणार नाही. जी वस्तू आपण जेवढी मेहनत केली त्यामध्ये जर आपण संतोषी आहोत तर आपल्याला ते एक वेगळ्या प्रकारचं सुख त्याच्यामध्ये आहे. आणि जर किती जरी आपल्याला मिळाला आणि आपल्याला जर त्याचा संतोष जर नसेल तर आपण नेहमी कायम खिन्न मनाने दुःखी हे राहू. म्हणून जे वस्तू आपल्याकडे आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, ज्या लेवलला आपल्याला मिळालेलं आहे, जसं आपल्याला खानपान मिळते, जसं आपल्याकडे धन आहे, जशी आपली व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आपल्याला संतुष्ट राहणे, ते संतुष्ट राहण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सुख आहे. आणि हे सुख आपल्याला जर आपण किती जरी वस्तू मिळाल्या पण आपल्या मनामध्ये जर संतुष्टता नसेल, तर आपण बघतो समाजामध्ये बऱ्याचशा लोकांना खूप काही सगळं असतं, देवाने दिलेलं सगळं, त्यांच्या मेहनतीने त्यांनी सगळं अर्जन केलं असतं, पण त्यांना त्याच्यामध्ये संतुष्टता नसते. त्यांना आणखीन काहीतरी वेगळं पाहिजे असतं, ते मिळालं की आणखीन काहीतरी वेगळं पाहिजे असतं. तर आपण हे वेगळं जे काय आहे ते मिळण्याचा प्रयत्न अवश्य करावा. पण आपल्याकडे जे सध्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण संतुष्ट राहून जर आपण परत प्रयत्न केला तर तो प्रयत्न आपल्या चांगला फलदायी होईल. तर मित्रांनो, हा झाला आपला संतोष. तर नियमामध्ये तिसरा आहे तप. तर तप म्हणजे काय,
तपोद्वंद्व सहनम. शास्त्रामध्ये तपोद्वंद्व सहनम म्हटलेलं आहे. दोन दोन जे आहेत, जोडे जे आहेत, जसं सर्दी, गरमी, मान अपमान, त्याच्यानंतर दुःख, यश, मान, ह्या ज्या द्वंद्व आहेत याला सहन करणे. जर कुठल्या गोष्टीचं जर आपल्याला पीडा होत असेल तर तिला थोडंसं सहन करणे, याला शास्त्रामध्ये तप म्हटलेलं आहे. तर तपोद्वंद्व सहनम. जर आपण तप केला नाही तर आपण जे म्हणतो की आरोग्यम धन संपदा, आरोग्य आणि धन आपल्याला जर प्राप्त करायचं आहे, दोन्ही गोष्टी, तर त्यासाठी आपल्याला तप हा करावाच लागणार आहे. तप केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. तर तप हा आपल्याला करावा लागणार आहे. तपमध्ये आपल्याला आपली हानी झाली असेल, लाभ झाला असेल तर त्याला सहन करणे, सुख दुःख सहन करणे, मान अपमान सहन करणे, भूक तहान हे सहन करणे, ह्या गोष्टी आपल्याला सहन करावं लागेल. आता जसं आपण आरोग्य आणि धन प्राप्त करण्यासाठी जर आपण रोज सकाळी उठून जर एक 15-20 मिनिटं जर काही योगासन करत असू, प्राणायाम करत असू, ध्यान करत असू, त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा त्रास हा होणारच आहे. पण तो त्रास सहन आपल्याला करायची आपली तेवढी ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे. तर शास्त्रामध्ये त्याला तपोद्वंद्व सहनम, द्वंद्व जे आहेत आपल्याला त्याला थोडंसं सहन करायला पाहिजे आपण, तर त्याला तप म्हटलेलं आहे. तर आता हे तप आपण कसं ठरवायचं की हा तप किती करायला पाहिजे आपण? तर बराच वेळ काय होतं की आपण तप म्हणजे किंवा आपण मेहनत करायच्या याच्याने आपण अशी मेहनत करतो की आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही, आपल्या तब्येतीकडे आपण नाही लक्ष देत नाही, अति आपण तिथे जातो, अति जातो. तर त्याचे एक पॅरामीटर दिलेलं आहे की आपल्या चित्ताची, मनाची प्रसन्नता जी आहे ही बाधित नको व्हायला, मनाची प्रसन्नता ही स्थिर राहायला पाहिजे, तेवढेच आपण तप करायचे. मग ते करत करत आपण हळूहळू त्याला आपण वाढवू शकतो. तर मित्रांनो, तप केल्याने आपल्याला त्याचं फळ काय मिळणार आहे? तर त्याचं फळ सांगितलं की काय इंद्र सिद्धी अशुद्धी क्षम तपः. काय आणि इंद्रिय, काय म्हणजे शरीर, या शरीराची आपल्याला सिद्धी मिळणार आहे. आपलं शरीर हे बळकट होणार आहे. आपण बघतो, आपण जर चांगल्या प्रकारे व्यायाम केला तर आपल्या शरीराची एक आपल्याला सिद्धी, शरीर आपले सुडोल शक्तिशाली आपल्याला दिसतं. काय इंद्रिय, आणि जे आपले हे इंद्रिय जे आहेत, जसे आपण आपले ज्ञानेंद्रिय जे आहेत ते पण आपले बलिष्ठ होतात. आपले डोळे चांगले राहतात, कान चांगले राहतात, आपले श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे ती चांगली राहते. तर काय इंद्रिय सिद्धी, आणि काय इंद्रिय सिद्धी तर होतेच, पण आपल्या अशुद्धी जी आहे, आपल्या शरीरामध्ये अशुद्धी आहे ती पण आपली हळूहळू बाहेर निघते. तर हे आपल्याला हे तप जे केलं आहे त्याचा तप कसा करायचा आणि त्याचं काय फळ आपल्याला मिळणार आहे हे शास्त्रामध्ये आपल्याला सांगितले. मित्रांनो, नियमामध्ये आपला याच्यानंतरचा नियम आहे स्वाध्याय. तर स्वाध्याय म्हणजे काय? तर स्वाध्याय म्हणजे केवळ कुठलंही पुस्तक घेणे किंवा कुठलाही पेपर घेणे आणि तो वाचणे, याला स्वाध्याय म्हटलेले नाहीये. आपल्याला ऋषी परंपरेमध्ये सांगितलं जातं की आपले मोक्षशास्त्र जे आहे किंवा जे आपले अर्ष परंपरा जी आहे, आपले जसं की भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, रामायण आहे, वेद आहे, हे शास्त्रांचं आपण रोज थोडंसं अध्ययन करणे, आपल्याला अपडेट करणे. आपण जसं रोज बातम्या बघतो, बाकीच्या गोष्टी बघून आपण स्वतःला अपडेट करतो, तसंच हे शास्त्र सुद्धा आपल्यासाठीच त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांना या गोष्टी माहिती स्वतःसाठी लिहिल्या नाही, आणि येणारी जी पिढी आहे या पिढीला आपल्या जीवनाचं काय गमक आहे ते कळावं म्हणून त्यांनी शास्त्र लिहून ठेवले आहे. नुसते ते ठेवून देण्यासाठी किंवा ते पूजा करण्यासाठी नाही आहे. तर त्याचा स्वाध्याय आपण रोज थोडा करायला पाहिजे, आणि जप आपण ईश्वराचा करायला पाहिजे. याला आपल्या योग शास्त्रामध्ये याला स्वाध्याय म्हटलेलं आहे. तर स्वाध्याय केल्याने आपल्याला काय त्याचं फळ मिळेल? तर ते सांगतात की स्वाध्यायात इष्ट देवता संप्रमोषः. स्वाध्याय केल्याने काय होईल? जर आपण एखाद्या गोष्टीचा जर आपण अभ्यास करत आहोत, स्वाध्याय करत आहोत, तर आपल्याला ते स्वाध्याय करताना बरेच आपल्याला काय होतं की प्रश्न आपल्याला पडलेले असतात की याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, हे मला कळालं नाही, असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. पण आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही. तुम्ही जर स्वाध्याय केला, एखाद्या विषयाचा अभ्यास जर केला तुम्ही, तर तुम्हाला काय होईल? ती विशेष व्यक्ती ही कधी ना कधी तुम्हाला आयुष्यामध्ये भेटेल, आणि ती तुम्हाला ती डायरेक्टली इनडायरेक्टली ते जे तुमच्या मनामध्ये प्रश्न होते ते त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल, असं त्याचं स्वाध्यायाचं फळ आपल्या शास्त्रामध्ये सांगितले. तर मित्रांनो, नियमाचा याच्या पुढचा प्रकार जो आहे तो ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? तर मित्रांनो, की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही काम आपण करतो, कुटुंबात असू द्या, ग्रस्तामध्ये असू द्या किंवा कार्यालयामध्ये असू द्या, जे काही आपण काम करतो, जी आपण मेहनत घेतो, ती मेहनत घेताना आपण ईश्वराची स्मृती करणे, ईश्वराला आठवण ठेवणे, आणि जे काही काम करतो त्याचं जे काही फळ आपल्याला मिळेल, जे काही मिळेल आपल्याला, ते ईश्वराला आपण समर्पण करणे, त्याचं आपण पूर्णपणे त्या ईश्वराला समर्पण करून ते काम करणे, याला आपण ईश्वर प्रणिधान म्हटलेलं आहे. तर हे कशासाठी करायचं ईश्वर प्रणिधान? तर ईश्वर प्रणिधान बऱ्याच वेळा आपण काय करतो की कुठलं जर आपण काम केलं
आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगले लोकांनी वाहवा केली, खूप चांगला सक्सेस मिळाला, तर एक आपल्याला अहंकार येतो की अरे मी तर हे केलं, मी असं केलं. तसं मला वाटेल की नाही, मी 4 दिवसाचा आता हा श्रृंखला जी घेतली योग आणि त्याची प्राचीन परंपराबद्दल मी एवढ्या सगळ्यांना माहिती दिली, तर आता मला असं माझी कॉलर टाईट व्हायला पाहिजे. पण मित्रांनो तसं नाहीये, की ही केवळ माझा त्याच्यामध्ये फक्त 2-3% फक्त माझे परिश्रम आहे त्याच्यामध्ये. बघा ही एवढी सगळी संस्था, आपलं एवढं हे सगळं तंत्र याच्या मागे लागलेलं आहे. बँकेची एवढी मोठी अरेंजमेंट आहे, इंटरनेट आहे, सगळे लोक सकाळी उठून ते आपला वेळ याच्यामध्ये देत आहे. त्याच्यानंतर बाकीचे हे सगळे संसाधन आपण जे वापरतो, हे ते काही आपण तर काही तयार केलेले नाही, ते आपल्याला ईश्वराने दिलेले आहे. आज इलेक्ट्रिसिटी आहे किंवा मोबाईल आहे, टेक्नॉलॉजी आहे, हे सगळ्या लोकांचं त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण काही वैयक्तिक त्याच्यामध्ये आपलं काही नाही. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी निमित्त बनलोय, पण आपण हे जे काही आपण करतो, कुठलंही काम करताना ते आपण ईश्वराला समर्पण करणे, म्हणजे जेणेकरून मला इथून पुढे आणखीन चांगलं काहीतरी काम करायला देव आपल्याला चांगली बुद्धी द्यावी, चांगली शक्ती द्यावी, चांगली आपल्यामध्ये एक चांगली ऊर्जा त्यांनी ईश्वराने आपल्याला दिली पाहिजे, असं आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणून ईश्वर प्रणिधान हा आपल्या जीवनामध्ये आपण ठेवणं हे आपल्याच हितासाठी आहे. तर मग ईश्वर प्रणिधान केल्याने काय होणार आहे, तर त्याचं फळ सांगितलं आहे की समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधाना. म्हणजे ईश्वराला जर आपण आपले जे काही इष्ट आहे, ज्याला आपण ईश्वर मानतो, तर ते समजून घेऊन त्याला आपण आपलं जर सगळे फळ आपण जर आपल्या जीवनाचं त्याला दिलं, तर आपली समाधी सिद्धी म्हणजे आपला नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी जे शेवटचं अंग आहे, त्याची प्राप्ती आपल्याला लवकरात लवकर होईल. म्हणजे समाधी, आपलं ध्यान लवकर लागेल, चित्ताची शुद्धी होईल. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या अष्टांग योग करण्यामध्ये जे काही अडचणी येतात, अडथळे येतात, ते अडथळे आपले हे ईश्वर प्रदान केल्याने हळूहळू दूर होईल. आपल्याला आता माहिती आहे आता की हे अष्टांग योगामध्ये हे नियम सांगितलंय, पण आता हे पाळणं, ते आपल्या जीवनात त्याचा अंमल करणं हे तेवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात, अडथळे येतात. साधं आपल्याला सकाळी उठायचं म्हणजे आपल्याला खूप त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे मेहनत घ्यावी लागते, एक दृढ निश्चय करावा लागतो. तर हे जर आपल्याला आपण ईश्वर प्रदान जर आपण करत असतो केलं, तर आपल्या हे जीवनातले जे अडथळे आहेत, ते अडथळे आपले दूर होईल. तर ते अडथळे काय काय आहेत, थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्या हे अष्टांग योगाचं पालन करताना आपल्या जीवनामध्ये काय काय अडथळे येतात, हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. की बघा मित्रांनो, व्याधी म्हणजे वेगवेगळे आजार असतात. आपल्याला सकाळी उठलं की डोकं दुखतं, अंग जड पडतं, उठताना चालताना त्रास होतो, या व्याधी होतात आपल्याला. व्याधी नंतर स्त्यान म्हणजे हे सगळं माहिती आहे तरी आपण कळत नाही. आळस, एक प्रकारचा आळस आपल्यामध्ये येतो. त्याच्यानंतर संशय आपल्या मनामध्ये असतो. संशय काय, की बाबा हे केल्याने काय होणार आहे, हे आता सांगतात असं, पण यांनी होईल का, हो किंवा नाही, असा दुसरा संशय आपल्या मनामध्ये येतो. त्याच्यानंतर प्रमाद म्हणजे एक प्रकारचा आळस, मानसिक आळस आपल्यामध्ये येतो. त्याच्यानंतर आलस्य, शारीरिक आलस्य आपल्यामध्ये येऊ शकतं. अविरती म्हणजे आपलं जे काम आहे ते सोडून दुसरीकडेच आपण जातो. विषयांमध्ये आपल्याला जास्त, खाण्यापिण्या या गोष्टींमध्ये जास्त आपल्याला आवड निर्माण होते. भ्रांती दर्शन म्हणजे काय होतं, की थोडंसं आपण 1-2 महिने केले की आपल्याला चांगली अनुभूती यायला होते आणि आपल्याला वाटतं बस आपण आता आपण खूप प्रगती केलेली आहे. ते भ्रांती पण आपल्यामध्ये कधी कधी निर्माण होतात. अलब्ध भूमिकत्व, त्यानंतर अलब्ध भूमिकत्व म्हणजे काय, की आपल्याला जी स्थिती आपल्याला मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये जसं ध्यान लागलं पाहिजे आपलं, तर ते मेहनत करून पण ते मिळत नाही आपल्याला. तर हे अलब्ध भूमिकत्व. अनवस्थी तत्व म्हणजे काय, की आपण त्या लेवलला गेलो पण तिथं आपण स्थित नाही राहिलो. समजा आपण ध्यानाला बसलो, 1-2 मिनिटं मोठ्या मुश्किली लागला, पण त्याच्यात मग आपलं ध्यान लागलंच नाही. नंतर मन आपलं पूर्ण इकडे तिकडे पळायला लागलं. ते अनवस्थी तत्व. आणि सगळ्यात शेवटचं 9वं आहे चित्त विक्षेप. म्हणजे त्याच्यामध्ये आपली जी ध्यानाची स्थिती झाली पण ती सारखी खाली यायला लागलो, आपण ती स्थिती झाली पण परत खाली यायला लागलो. तर हे 9 प्रकारचे जे आपल्याला अंतराय आहे, बाधा आहे, एवढ्या मोठ्या अंतराय, बाधा आपल्याला ह्या योग साधनेमध्ये ह्या आपोआप दूर होणार. जर आपण ईश्वर प्रणिधान ठेवलं तर या अडचणी आपल्या दूर होणार. तर हे झाले विघ्न. आणि दुसरे उपविघ्न सांगितले त्यांनी, की दुःख, दौर्मनस्य, अंगमेय जयत्व, श्वास आणि प्रश्वास. दुःख म्हणजे काय, की थोडं काय आपल्या मनाविरुद्ध झालं की आपल्या मनामध्ये खिन्नता येते. हे दुःख, हे पण आपल्याला आपल्या ह्या मार्गापासून भटकवण्याचा प्रयत्न करतो. दौर्मनस्य म्हणजे काय, की मनामध्ये आपल्या तेवढी शक्ती नाहीये, की दृढता नाही, की आता मी बसलो तर एवढं करेलच. सारखं आपलं मन हे इकडे तिकडे पळत असतं. दौर्मनस्य. अंगमय जयत्व म्हणजे काय, शरीरामध्ये थोडंसं असं बसलो की कंपन येतं, हे अंगमय जयत्व. आणि श्वास आणि प्रश्वास, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपला त्या श्वासामध्ये आपण जी रोखण्याची ताकद आहे
ते आपल्याला असं वाटतं घेतलं की लगेच सोडायला पाहिजे किंवा सोडला की लगेच आपण घ्यायला पाहिजे. तर हे श्वास प्रश्वासामध्ये जे कंपन आहे आपल्या ते पण दूर होतात. तर ईश्वर प्रणिधान केल्याने एवढे मोठे आपल्याला याच्यामध्ये अंतराय आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही म्हणजे विघ्न आहेत हे दूर होतात. मित्रांनो, याच्यानंतरचं आहे आता हे 5 यम आणि 5 नियम झाले सोशल आणि स्वतःच्या वैयक्तिकसाठी. त्याच्यानंतर यम नियमामध्ये अष्टांग योगामध्ये तिसऱ्या प्रकारचा जे योगाचा अंग आहे तो आहे आसन. तर आसन म्हणजे काय सांगितलं आता आपण. आसन म्हणजे बरेचसे आपण पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आपण बरेचसे आसनं केले, बॉडी पोश्चर्स केली, बरेचसे आपण व्यायाम करायचा प्रयत्न केला. तर हे आसन म्हणजे काय, तर आपल्या अष्टांग योगामध्ये आपल्या महर्षी पतंजलीने जे आसनाची जी व्याख्या सांगितली आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे की आसन म्हणजे स्थिर, सुखम आणि आसनम. म्हणजे आसन कशाला म्हणायचं, तर ते म्हणतात की ज्या बॉडी पोश्चर मध्ये आपण स्थिर राहू, सुखपूर्वक राहू, त्याला महर्षी आसन म्हणतात, स्थिर सुखम आसन. तर मग स्थिर सुखम आसन म्हणजे भरपूर आपण आसन बघितले, त्याच्यामध्ये पद्मासन, सिद्धासन, वज्रासन, त्याच्यानंतर दंडासन, असे बरेचसे आपण आसन बघितले. तर आसनामध्ये जर आपली स्थिर सुखम आसनम ही जर आपल्याला हे जर ज्या आसनामध्ये हे साधल्या जातं त्याला महर्षी आसन म्हणतात. मग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आसन करून जर तुम्ही शरीराला स्थिर आणि सुखपूर्वक ठेवू शकला असाल तर त्याला आपण आसन म्हणायला पाहिजे. पण हे बाकी शारीरिक जे पोश्चर आपण करतो ते कशासाठी करतो, की हे आपलं आसन सिद्ध होण्यासाठी. जर आपल्याला याच्या पुढच्या ज्या पायऱ्या आहेत प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याच्यामध्ये बसण्यासाठी आपल्याला जर एक 20-25 मिनिटं जर आपल्याला स्थिर बसता आलं तर आपण काय म्हणतो की आपलं आसन हे सिद्ध झालं. जर 24 मिनिट आपण जर एका आसनामध्ये जर एक स्थिरपणे जर बसू शकू तर आपण असं समजायचं की ते आसन आपलं सिद्ध झालेलं आहे. तर मित्रांनो, स्थिर सुखम आसनम. तर मग हे स्थिर सुखम आसनम केल्यानंतर काय होईल की प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम, हे त्याच्या पुढची पायरी सांगितली आहे की आसन जेव्हा तुमचं स्थिर होईल तर प्रयत्नाची जी शिथिलता व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. असं आपण एकदम मारून मुटकून बसल्यासारखं किंवा त्याच्यामध्ये प्रयत्न हे अपेक्षित नाहीये, प्रयत्नाची शिथिलता पाहिजे, सहज ते व्हायला पाहिजे. अनंत समापत्तिभ्याम. आणि जेव्हा आपण बघा तुम्ही मित्रांनो बघतो की जेव्हा आपण आपलं शरीर एकदम स्थिर करतो तेव्हा आपलं मन हे आपोआप शांत होतं. आणि याच्या वाईस वर्षा पण असतं, जेव्हा आपण आपल्या मनाला स्थिर करतो तेव्हा शरीर पण आपलं स्तब्ध होतं, एकदम शांत होतं. तुम्ही बघितलं असेल बराच वेळ जर एखादी अशी घटना आपण जर बघत असतो टीव्हीवर किंवा समाजामध्ये किंवा कुठे आपल्या आयुष्यामध्ये जर अशी एखादी घटना, एक जी एक्साइटमेंट असेल तर आपण काय करतो की डोळे कान एकदम आपण स्थिर होऊन त्याच्याकडे बघतो. काय होतं की तिथे मन आपलं स्तब्ध झालेलं आहे. मन स्तब्ध झालं म्हणजे आपलं शरीर पण आपण स्तब्ध होतो. जसं आपण बोलताना बराच वेळ मोबाईलवर बोलत असू, इकडे आपण जर फेऱ्या मारत असतो बराच वेळ, तर एखादा जर महत्वाचा विषय आला आपण काय होतो तिथेच थांबतो आणि ते एकदम कान देऊन लक्ष देऊन ऐकतो. तर हे स्थिर सुखम आसनम प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम हे आपल्याला अपेक्षित आहे. तर आसन जे आहे आपण ते करतो, तर आसन हे करण्यामागचा आपला उद्देश असा आहे की आपल्याला स्थिर सुखपूर्वक हे जास्तीत जास्त वेळ एक 20-24 मिनिटापर्यंत आपल्याला बसता आलं पाहिजे आणि पुढची जे आपले अष्टांग योगाचे जे पुढचे आयाम आहेत ते आपल्याला संपादित करता आलं पाहिजे. तर हे झालं आसन. आता मित्रांनो, अष्टांग योगामध्ये याचा पुढचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे चौथा प्राणायाम. तर आपण बघतो की प्राणायाम हे आपण बरेच जण ऑलमोस्ट सगळे लोक प्राणायाम करतात. तर प्राणायाम आणि क्रिया यामध्ये आपण थोडासा फरक जाणून घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, प्राणायाम म्हणजे काय, तर प्राणायामाची व्याख्या करताना महर्षी काय म्हणतात की तस्मिन सती श्वास प्रश्वासवर योग गती विच्छेद प्राणायाम. तस्मिन सती म्हणजे काय की याच्या अगोदरचं जे होतं आसन होतं, हे आसन जेव्हा आपलं सिद्ध होईल, जेव्हा आपण स्थिर आणि सुखपूर्वक बसू शकू, तस्मिन सती श्वास प्रश्वास, श्वास म्हणजे प्राणवायू आत घेणे, प्रश्वास म्हणजे आतला जो अशुद्ध वायू तो बाहेर सोडणे. श्वास प्रश्वासवर योग गती विच्छेदा, या श्वास आणि प्रश्वासाच्या गतीचा विच्छेद करणे, याचा आयाम करणे, ही गतीला वाढवणे, याला शास्त्रामध्ये प्राणायाम म्हटलेलं आहे. तर हे प्राणायाम आणि बाकी जे आपण जर क्रिया करत असू, जसं आता भस्त्रिका आहे, अनुलोम विलोम आहे, जिथं कुठं आपल्या हालचाली जर होत असेल तर त्या प्राणायाम नसून त्याला क्रिया आपण असं म्हटलंय किंवा हठयोग त्याला म्हटलं जाते. तर प्राणायामामध्ये महर्षींनी फक्त 4च प्रकारचे आपल्याला प्राणायाम सांगितलेले आहे. यामध्ये काही जास्त आता आपल्याकडे सध्या प्रचलित 20 ते 25 प्रकारचे प्राणायाम आपण बघतो. हे बरेचसे प्राणायाम आपल्याला सांगितले जातात आणि आपण ते करतोय. पण जे प्रणेता आहेत, ज्यांनी प्राणायामाचा उगम केलाय, आपल्यासाठी प्राणायाम ज्यांनी शोधून सांगितलं आहे, त्यांनी फक्त 4च प्रकारचे प्राणायाम सांगितले. आणि प्राणायामाची व्याख्या करताना पण
त्यांनी फक्त सिंपल अशी एकदम साधारण व्याख्या केली की तस्मिन सती तुमचं आसन सिद्ध झाल्यानंतर श्वास आणि प्रश्वासाच्या गती जी आहे, नॉर्मल जी गती आहे, त्या गतीचा विच्छेद करणे, फक्त याला शास्त्रामध्ये महर्षींनी प्राणायाम असं म्हटलेलं आहे. तर मग प्राणायाम हे 4 प्रकारचे त्यांनी सांगितले. तर ते 4 प्रकारचे प्राणायाम कुठले? आज आपण प्राणायाम काही मी तुम्हाला फक्त त्याचं एक पूर्वकल्पना किंवा एक भूमिका सांगणार आहे, कारण की आज आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण ते प्राणायामाचं आपण प्रॅक्टिकल करू किंवा त्या तुम्हाला मी करून दाखवू शकतो, असा तेवढा वेळ नाही. पण जेव्हा केव्हा आपण पूर्ण भविष्यामध्ये जेव्हा भेटू तेव्हा हे प्राणायामाबद्दल आपण एक सविस्तर आपण एखादं सेशन पण घेऊ शकतो, किंवा आपण त्यामध्ये आपण खोलामध्ये आणखीन आपण काय आहे प्राणायाम, महर्षीला काय प्राणायाम अपेक्षित आहे, तर ते आपण पुढे कधी बघू. तर प्राणायामाचे त्यांनी 4 प्रकार सांगितले: बाह्य, अभ्यंतर, स्तंभवृत्ती, बाह्य, अभ्यंतर, विषयक्षेपी. म्हणजे बाह्य प्राणायाम म्हणजे श्वास घेणे, बाहेर सोडणे आणि बाहेरच रोखणे, यथाशक्ती आपली जेवढी ताकद आहे तेवढा रोखणे, याला बाह्य प्राणायाम म्हटलेलं आहे. अभ्यंतर प्राणायाम म्हणजे बाहेरचा प्राणवायू आत घेणे आणि आतच त्याला रोखणे, याला अभ्यंतर प्राणायाम म्हटलेलं आहे. स्तंभवृत्ती प्राणायाम म्हणजे काय, की जिथं आपला श्वास चालू आहे त्याच ठिकाणी त्याला रोखणे, जिथं चालू आहे तो आत असेल किंवा बाहेर असेल त्याच ठिकाणी त्याला रोखणे, हा स्तंभवृत्ती प्राणायाम सांगितलेला आहे. आणि तर हे बाह्य, अभ्यंतर, स्तंभवृत्ती जे प्राणायाम आहे, तर हे नुसते बाहेर रोखणे, आतमध्ये रोखणे तर एवढंच नसून तर त्याला त्यांनी कसं त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशन काय, त्याला चेक कसं करायला पाहिजे, तर देश, काळ, संख्या बी परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. तर बाह्य जर आपण बाह्य प्राणायामध्ये जर प्राणाला जर बाहेर सोडून आपण बाहेर रोखला त्याला, तर त्याच्यामध्ये आपण ते प्राणायाम करताना आपण काय त्याच्यामध्ये चेक करायला पाहिजे, की देश म्हणजे बाहेर आपला जो प्राण आहे बाहेर जाताना तो किती दूरपर्यंत चालला आणि आतमध्ये घेताना तो किती आतमध्ये चालला, हा देश. काल नंतर किती वेळ आपण त्याला बाहेर थांबतो, 2 सेकंड, 10 सेकंड, 5 सेकंड, 20 सेकंड, त्याला काल, देश, काल आणि संख्या आणि किती रिपिटेशन आपण करतो. तर हे करून त्याला चेक करणे म्हणजे तो चांगला, म्हणजे आपण प्राणायाम जो करतो तो कुठल्या लेवलचा आहे, म्हणजे एकदमच प्राथमिक लेवलचा आहे, मधला आहे का उच्च याच्यातला आहे. तर देश, काल, संख्या आणि दीर्घ सूक्ष्म. दीर्घ सूक्ष्म म्हणजे काय, तर दीर्घ म्हणजे किती, दीर्घ म्हणजे आता समजा जर आपण किती आतमध्ये पर्यंत आपला श्वास जातो, आणि सूक्ष्म म्हणजे काय, तर किती हळूवार आपण आपला प्राण बाहेर सोडतो. म्हणजे जर इथं जर आपण दोरा ठेवला आणि आपण जर श्वास सोडत असतो तर दोरा हलायला नाही पाहिजे, इतका सूक्ष्म तो पाहिजे. जेवढा तो दीर्घ आणि जेवढा सूक्ष्म होईल तर तो अति उत्तम समजला जातो. आणि हा अति उत्तम प्राण जो ज्याचे अपेक्षित जसे त्याचे रिझल्ट आहे तसे त्याला आपल्याला ते रिझल्ट मिळाला पाहिजे. तर हे जे 3 प्रकारचे जे पहिले सांगितलेले की बाह्य प्राणायाम, अभ्यंतर प्राणायाम आणि स्तंभवृत्ती प्राणायाम. हे बाह्य, अभ्यंतर आणि स्तंभवृत्ती जे प्राणायाम आहे, तर हे जे सुरुवातीचे जे साधक आहेत ज्यांनी आता प्राणायाम चालू केला त्यांच्यासाठी हे प्राणायाम आहे. तर हे प्राणायाम करताना आपल्याला काही गोष्टींची आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे, आणि हे जे तज्ञ जे आहे त्यांच्याकडनं शिकून आणि नंतरच ते आपण प्राणायाम करायला पाहिजे. आणि याच्यानंतरचा चौथा जो प्राणायाम महर्षींनी सांगितलेला आहे, हा तुम्ही कुठे ऐकला नसेल प्राणायाम, की हा फक्त महर्षी पतंजलींनी सांगितला आहे. आणि हा प्राणायाम जो आहे तो कोण करू शकतं, तर त्याचे हे पहिले जे 3 प्राणायाम आहे, बाह्य, अभ्यंतर आणि विषयक्षेपी, बाह्य, अभ्यंतर आणि स्तंभवृत्ती, हे 3 प्राणायाम ज्यांनी साधलेले आहेत, ज्यांनी याचा अभ्यास केला, याची प्रॅक्टिस केली आहे, आणि त्यानंतर त्यांची आता ती एवढी कॅपॅसिटी झालेली आहे आपल्या फुफ्फुसांची, तर त्याच लोकांनी हा चौथ्या प्रकारचा जो प्राणायाम आहे त्याच लोकांनी त्याचा अभ्यास करावा, त्याची प्रॅक्टिस करावी प्रशिक्षित माणसाकडून. तर चौथ्या प्रकारचा जो प्राणायाम आहे बाह्य, अभ्यंतर, विषयक्षेपी. तर हा बाह्य, अभ्यंतर, विषयक्षेपी म्हणजे काय, की हा कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यांनी. तुमचे 3 प्राणायाम पहिले शिकले, तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत झाला, आणि तुम्हाला जर हा चौथा प्राणायाम जर तुम्ही जर शिकला आणि हा जर अभ्यास केला तर तुम्हाला दुसरे कुठलेच प्राणायाम करायची गरज नाही. हा एक प्राणायाम केला तुम्ही, तुमचे सगळे प्राणायाम हे पूर्ण त्याच्यामध्ये कव्हर होणारे आहे. तर हा चौथा जो प्राणायाम आहे, तर मी आज आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, तुम्ही चौथा प्राणायाम जर आपण कधी परत त्याच्यानंतर जर जेव्हा भेटू तेव्हा तुम्हाला हा चौथ्या प्राणायामाबद्दल मी सांगेल. तर तुम्ही तोपर्यंत समजा जर ही तुमची प्रॅक्टिस जर झाली, बाह्य प्राणायाम, अभ्यंतर प्राणायाम आणि स्तंभवृत्ती प्राणायाम, ही जेव्हा तुमची भूमी दृढ होईल त्याच्यानंतर हा चौथ्या प्रकारचा जो प्राणायाम आहे जो की खूप फलदायी आहे. आणि हा प्राणायाम तुम्ही जर प्राणायामाचे जे कोणी शिकवणारे शिक्षक आहेत त्यांना विचारलं तर हे तुम्हाला कोणी सांगणार पण नाही की हा असल्या प्रकारचा काही प्राणायाम असतो, ते तुम्ही कधी ऐकला नसेल. तर हा चौथ्या प्रकारचा जो प्राणायाम आहे हा विशेष आहे. हा विशेष प्राणायाम जर आपल्याला कधी संधी मिळाली पुढे तर आपण त्याच्यावर चर्चा करू. तर मित्रांनो, हे झालं प्राणायाम. तर आता प्राणायामाचं फळ काय आहे त्याबद्दल आपले महर्षी काय म्हणतात, की
प्राणायाम केल्याने काय होणार आहे? प्राणायाम हा सगळ्यात मोठा तप हा समजला जातो. तर प्राणायामाचं फळ जे आहे त्यामध्ये सांगतात की तथा क्षयते प्रकाश आवरणम. प्राणायाम केल्याने काय होणार आहे की तुमच्या मध्ये जो प्रकाशाचं आवरण आहे, म्हणजे जे अज्ञान जे आहे ते अज्ञान तुमचं दूर होईल. अज्ञान दूर होऊन तथा क्षयते प्रकाश आवरण, अज्ञान तुमचं दूर होऊन तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रकाश हा होईल. तर प्राणायाम बघितलं आपण की प्राणायाम करताना आपण श्वासाच्या गतीचा विच्छेद करतो. तेव्हा काय होतो? जेव्हा आपला मृत्यू होत असतो तेव्हा आपल्याला जे आपण बाहेर प्राण रोखल्यानंतर किंवा आतमध्ये प्राण रोखल्यानंतर आपल्याला बघा तुम्ही अशी घबराट होते, थोडा जीव असा तगमग करतो आपला. तर तिथं काय होतं त्या ठिकाणी? तिथं तुम्ही मृत्यूशी सामना करता. तो एक प्रकारचा तप आहे. आणि जेव्हा तुम्ही हा असा तप जेव्हा करता, मृत्यूशी सामना करण्याचं जे सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं, त्याला रोखता, तेव्हा एक विशेष प्रकारची जी आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये, शरीरामध्ये जे काही मल असतात, जी काही अशुद्धी ती दूर होते आणि प्रकाशावरून आपल्या बुद्धीचा एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला आलोक त्या ठिकाणी मिळतो. त्याच्यानंतर दुसरं फळ याच्यामध्ये काय सांगितलंय प्राणायामाचं की धारणासूच योग्यता मनसहा. म्हणजे प्राणायाम केल्याने आपलं मन एकाग्र होण्यासाठी आपल्याला त्याची मदत मिळते. आपण जेवढा चांगला व्यवस्थित प्राणायाम करू तेवढं आपलं मन धारण होईल, मन आपलं नियंत्रणामध्ये येईल. प्राण आपल्या नियंत्रणामध्ये आले तर मन ऑटोमॅटिकच आपल्या नियंत्रणामध्ये येणार आहे. तर मित्रांनो, ह्या नंतरचा अष्टांग योगाचा अंग आहे प्रत्याहार. तर प्रत्याहार म्हणजे काय? तर मित्रांनो, प्रत्याहार म्हणजे आहार म्हणजे घेणे. कुठल्या गोष्टीचा आहार आपण म्हणतो, मी आहार घेतोय, जेवण करतो. प्रत्याहार म्हणजे काय करणे की त्याच्या विरुद्ध, आहार न घेणे. पण कशाचा? जेवण्याचा प्रत्याहार नाही, तर आपले जे इंद्रिय आहेत, जे ज्ञानेंद्रिय जे आपण म्हणतो, जसं डोळे, कान, नाक, त्वचा, हे जे 5 इंद्रिय जे आहेत आपले, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे जे 5 इंद्रिय आहेत, या 5 इंद्रियाचा जो आहार आहे तो आहार बंद करणे म्हणजे प्रत्याहार. तर प्रत्याहाराचा व्याख्या काय? महर्षी प्रत्याहाराची व्याख्या काय म्हणतात की स्वविषय असंप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकार इव इंद्रियाणाम प्रत्याहार. तो स्वविषय म्हणजे काय की जे आपल्या इंद्रियाचे विषय आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे स्वविषय असंप्रयोगे, याचा प्रयोग न करणे, चित्तस्य स्वरूपानुकार म्हणजे आपलं जे मन आहे, चित्त आहे, त्या चित्ताला एकाग्र करणे म्हणजे प्रत्याहार आहे. तर तुम्ही जसं बघितलं असेल की आपण जर असं ठरवलं की एक माझा इंद्रिय त्याच्यावर मी निग्रह करेल, एक याच्यावर मी अभ्यास करेल, तर तसं न करता आपलं काय असतं, मन आपल्या सगळ्या इंद्रियांशी जोडलेलं आहे. आपण जर आपले डोळे जिथं बघतात तिथं आपलं मन असतं, जिथं आपले कान ऐकतात तिथं आपलं मन जातं. हे मन जे आहे हे 5 इंद्रियाला हे कंट्रोल करतं. जसं तुम्ही बघितलं की मधमाशी जी आहे, राणी मधमाशी, ती मधमाशी जिथे जाईल, राणी मधमाशी, तिथं बाकीच्या माश्या सगळ्या जात असतात. तर तसंच आहे, हे मन जिथं जातं तिथं आपले इंद्रिय जातात. म्हणून काय सांगितलं की स्वविषय, स्वतःचे जे विषय आहे त्याचा असंप्रयोग करणे आणि चित्तस्य स्वरूपानुकार इव इंद्रियांना प्रत्याहार. जेव्हा आपलं चित्त जे आहे ते एकाग्र होईल आणि मनाला आपण एकाग्र करू तेव्हा आपल्याला प्रत्याहार आपण साधतो. तर मित्रांनो, याच्यानंतरचा आहे धारणा. तर धारणा आपला अष्टांग योगाचा 6वा अंग आहे धारणा. तर धारणा म्हणजे काय सांगितलंय की देशबंध चित्तस्य धारणा. म्हणजे देश म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जे काही स्थान दिलेले आहेत, 7-8 जे स्थान आहे, तिथं आपल्या मनाला बांधून ठेवणे, याला आपण धारणा असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. तर ते धारणा स्थान कोणते कोणते? आता तुम्ही बघितलं असेल की आज आपल्या शास्त्रामध्ये 7-8 प्रकारचे चक्र सांगितले. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, हे त्याच्यानंतर शस्त्र, अशी वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र हे स्थान सांगितलेलं आहे. तर धारणा म्हणजे काय की मनाला त्या स्थानी बांधून ठेवणे. जसं की नाभी आहे, हृदय प्रदेश आहे, इथे कंठ आहे, नासिकाग्र आहे, भ्रुकुटी मध्य आहे, इथं. तर आपल्या मनाला त्या ठिकाणी बांधून ठेवणे याला धारणा म्हटलेलं आहे. तर धारणा म्हणजे काय? आपण काय करतो की धारणा म्हणल्यानंतर डोळे बंद करतो आणि जर तुम्हाला आपल्या इथं हृदय प्रदेशामध्ये जर धारणा करायचं असेल तर आपण इमॅजिन करतो की माझा असा आहे. तर तसं नाहीये, धारणा ही तशी नाहीये. तर धारणा म्हणजे काय की मनाला त्या ठिकाणी घेऊन जाणे आणि तिथे काय स्पंदन होतात, तिथे काय आपल्याला अनुभूती होते, काय आपल्याला त्या ठिकाणी स्पंदन, गरम, थंड, त्याच्यानंतर जड, हलकं, काय आपल्याला अनुभूती होती त्याचा अनुभव करणे याला धारणा म्हटलेलं आहे. तर प्रत्याहारानंतर ही झाली धारणा. धारणा म्हणजे मनाला त्या ठिकाणी बांधून ठेवणे, ही झाली धारणा. धारणानंतर आपला अष्टांग योगाचा याच्यानंतरचा अंग आहे ध्यान. तर धारणामध्ये काय केलं आपण की आपल्या मनाला आपण एका ठिकाणी बांधलं. तर ध्यानामध्ये काय आहे? तर
ध्यान 8वं अंग आहे. आता ही धारणा, ध्यान, समाधी हे आपलं अंतरंग साधना आहे आणि याच्या अगोदरचे जे पाच सांगितले ती बहिरंग साधना आहे. तर अंतरंग साधना काय आहे की मी तुम्हाला फक्त सांगणार, याची प्रोसिजर अशी आहे, पण तो अभ्यास तुम्हाला करायचा. जसं जसं तुम्ही ते कराल तसं तसं तुम्ही स्वतःचे शिक्षक त्याच्यामध्ये व्हा. तर ध्यान म्हणजे काय की महर्षी म्हणतात की तत्र प्रत्येक तानता ध्यानम. म्हणजे काय की जेव्हा आपली धारणा होते, त्या धारणा झाल्यानंतर एक विषय कुठला तरी आपण घेतला आपल्या मनामध्ये, कुठला एक विषय घेतला, तर त्या विषयाबद्दल आपल्या मनामध्ये ते ज्ञान रिपीट होणे, त्याला आपण ध्यान म्हणतो. तर काय की समजा एखादा विषय घेतला तुम्ही, तो विषय घेतल्यानंतर त्या मनामध्ये आपला त्या विषयाबद्दल जो विचार येतो, पहिल्यांदा आला, पण काय होतं की मन परत दुसरीकडे गेलं, परत तो विषय चेंज झाला. तर तो विषय जो आपण ध्यान करताना जो सिलेक्ट केलाय, अगोदरच आपण ठरवलं की ह्या विषयावर आपल्याला ध्यान करायचं, मग ते तुमचं कुठल्या ईश्वराचं ध्यान असू शकतं, कुठला जप असू शकतो किंवा आणखीन काही कुठली गोष्ट असू शकते. तर ती जी ध्यानाची जी वस्तू आहे किंवा जे पदार्थ आहे, तर ती एकदा आपल्या मनामध्ये आले की ती एकच वस्तूचं परत रिपिटेशन होणे, परत तीच स्मृती येणे, परत तीच स्मृती येणे आणि आपले मनाचे विषयांतर न होणे, याला शास्त्रामध्ये ध्यान असं म्हटलेलं आहे. तर ध्यान तत्र प्रत्येक तानता ध्यानम, तसंच रागोपरती ध्यानम, हा एक आणखीन त्याच्यातला दुसरा एक आणखीन व्याख्या आहे. रागोपरती ध्यानम म्हणजे कुठल्या एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला काही आसक्ती आहे, लालसा आहे, त्या गोष्टीपासून आपल्या मनाला प्रवृत्त करून एका ठिकाणी बांधणे, त्याला रागोपरती ध्यान असं म्हटलेलं आहे. नंतर ध्यानम निर्विषयम मन, म्हणजे ध्यान म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचा विषय, एक विषय पकडला तर तोच विषय. ध्यानम निर्विषय मन, दुसरा कुठल्याही प्रकारचा विषय मनामध्ये न येणं, यालाही सुद्धा ध्यान म्हटलेलं आहे. मित्रांनो, याच्यानंतर आपल्या अष्टांग योगाचा शेवटचा जो अंग आहे समाधी. तर ही समाधी म्हणजे काय, तर हे आपण असं नाही की जंगलामध्ये गेलं तरच आपली समाधी लागेल किंवा असं काही नाही. तर समाधी हा पण एक खूप सोपा विषय आहे. तर समाधीची व्याख्या सांगताना महर्षी म्हणतात की तदएवं अर्थमात्र निर्वासन स्वरूप शून्य समाधी. तदैव अर्थमात्र निर्वासन म्हणजे काय होईल की ज्या वस्तूचं आपण ध्यान करतोय, आता त्या ध्यान मध्ये काय 3 गोष्टी आहेत. ध्याता, जो आपण ध्यान करणार आहे तो ध्यान, ती प्रोसेस आणि ती ध्येय म्हणजे ज्याचं ध्यान करतो. ह्या 3 गोष्टी ध्यानामध्ये आपल्याला आपल्या स्मृतीमध्ये असतात की मी ध्यान करतोय, ही ध्यानाची प्रोसेस आणि या वस्तूचं ध्यान करतोय. 3 गोष्टी वेगळ्या आपल्याला ध्यानामध्ये या स्मृतीमध्ये राहतात. पण या समाधीमध्ये काय होतं, तदएव अर्थमात्र निर्वासन, या 3 गोष्टी राहत नाही, फक्त ती जी वस्तू आहे त्या वस्तूचा अर्थाचा आपल्याला निर्वास होतो आणि ती अर्थमात्र निर्वासन स्वरूप शून्य इव समाधी. स्वरूप म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ते आपण विसरून जातो, फक्त ती वस्तू काय आहे त्या वस्तूचं आपल्याला म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला ती वस्तू दिसते, त्याला आपण ध्यान म्हणतो. थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे समजा एखादी क्रिकेट मॅच आपण जर बघतोय आणि क्रिकेट मॅच बघताना किंवा एखादा पिक्चर बघताना, चित्रपट बघताना आपण एवढं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जातो की आपण स्वतःचं भान आपण विसरतो तिथं. तर हे पण एक प्रकारचं ध्यानच आहे. तर ते ध्यान मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की नेमकं ध्यानाची प्रोसेस काय आहे. तर जेव्हा आपण एखाद्या वस्तूमध्ये एवढं इन्व्हॉल्व झालेला असतो, एवढी आपली त्याच्यामध्ये उत्कंठ असते की आपण स्वतःला भान विसरून जातो, त्याला ध्यान म्हटलेलं आहे. की ध्यान म्हणजे तदएव अर्थमात्र निर्वासन स्वरूप शून्य इव ध्यानम. तर ध्यानामध्ये काय होतं की आपल्याला जी वस्तू, आपण ज्या वस्तूचं ध्यान करतो त्याचा आपल्याला साक्षात्कार होतो, त्या वस्तूचे गुणधर्म जे आहे, जी सत्यता आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती होते. तर मित्रांनो, की हे आपल्या अष्टांग योगाचे, आपण आता वेळ पण संपत आली, तर अष्टांग योगाचे जे अष्ट अंग आहे, 8 अंग आहेत, त्याचा आपण एक थोडक्यामध्ये परिचय करण्याचा किंवा उहापोह करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये यमनियमापासून ते समाधीपर्यंत हे 8 अंग आहे. तर आपला जो विषय होता, जो आपण विषय सांगताना सांगितला होता की योग आणि सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा. तो योग काय आहे, योग हा केवळ शारीरिक बाह्य पोश्चर नसून, शारीरिक व्यायाम नसून, तर योग हा मनाचा पण आहे. आणि सर्वांगीण विकास जर आपल्याला साधायचा असेल तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक या सगळ्या प्रकारचे आयाम त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणून आपण विषयाचं नाव योग आणि सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा ठेवला आहे. तर प्राचीन परंपरेमध्ये आपल्याला काय अपेक्षित योग आहे, काय सर्वांगीण विकास कसा आपल्याला साधायला पाहिजे, हे आपल्याला आपल्या पूर्वशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हे आपलं आजचं 4थं सत्र होतं. तर मी माझ्या परीने प्रयत्न केला की ह्या 4थ्या सत्रामध्ये संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर आज आपण ह्या अष्टांग योगाचा जो काही श्रृंखला चालली
इथे मला वाटतं हा 4थ्या सत्रामध्ये आपण याचा समारोप करूया. तर मित्रांनो, मी आपल्या बँकेचे आदरणीय चेअरमन साहेब किशोरजी शितोळे सर, व्यवस्थापकीय संचालक नांदेडकर सर, आपल्या बँकेचे सर्व कर्मचारी वर्ग, आपलं देवगिरी नागरी बँकाचं सपरिवार, सर्वांनी मला इथे तुमच्यासमोर उद्बोधन करायचं जे काही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि सर्वांचे धन्यवाद करतो. धन्यवाद श्री गोगे सर. आपण आपल्या व्यस्त दिनचर्येतून आपला अमूल्य असा वेळ देऊन मागील 4 सत्रांपासून आम्हाला उपयुक्त असे मार्गदर्शन केले आहेत. त्याबद्दल देवगिरी बँक परिवारातर्फे मी आपले आभार व्यक्त करते. सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. भेटूया परत पुढच्या शुक्रवारी पुढील सत्रात. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.